जानेवारी महिना. या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. त्यांना शिकायला आणि शिकवायला आवडते. इतरांच्या कमतरतेकडे ते जास्त लक्ष देतात. हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशीलही असतात. त्यांना इतरांना खुश कसे ठेवायचे हे चांगलेच माहीत असते. 2. फेब्रुवारी महिना. यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ती माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात. आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात. त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात. त्यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो. यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते. लहान लहान गोष्टींवर यांना लवकर राग येतो. 3. मार्च महिना. या महिन्यात जन्मलेले लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. हे अतिशय शांतिप्रिय असतात. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. यांच्यातील विश्वासू गुणांमुळे त्यांना मित्र जास्त असतात. त्यांना घराची सजावट करण्याची आवड असते. एप्रिल महिना. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारे असतात. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तयार असतात. त्यांना धाडसी कामे करायला आवडतात. त्यांची स्मरणशक्तीही चांगली असते. नंबर 4. कधीकधी गडबडीत निर्णय घेऊ पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते. परंतु हे मनाने खूपच खंबीर असतात. मे महिना. ज्यांचा जन्म मे महिन्यामध्ये झालेला आहे ती माणसे थोडी जिद्दी स्वभावाचे असतात. इतरांना स्थळ प्रभावित करतात. ही माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक कामे व्यवस्थितपणे पूर्ण करतात. त्यांना राग लवकर येतो. जून महिना. ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झालेला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते. नंबर 2. ही माणसे विनम्र असतात. ही व्यक्ती उत्तम वक्ता असते. नवीन गोष्टी कामासंबंधी जास्त विचार करीत असते. या महिन्यातील व्यक्ती अत्यंत संवेदनशील असतात. तसेच सतत बोलत राहणारी असतात. ही माणसे इतरांकडून अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर राग आणि चिडचिड करतात. जुलै महिना. या महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना समजून घेणे थोडे अवघड असते. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावूक असतात. इतरांची चिंता करतात. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत. ऑगस्ट महिना. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती गमतीशीर आणि हसमुख स्वभावाचे असतात. यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो. सर्वांची काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभावच असतो. त्यांना धाडसी कामे करायलाही आवडतात. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारीही असतात. सप्टेंबर महिना. ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक देखील असतात. ऑक्टोबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? गप्पा मारायला यांना खूप आवडते. यांना नवीन मित्र करायला आवडते तसेच खरेदी करायला आवडते. यांना प्रवास करायलाही आवडतो आणि कला आणि साहित्याची खूप आवड असते. ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात. स्वप्नांच्या दुनियेत त्यांना रमायला खूप आवडते. नोव्हेंबर महिना. या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते.
त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती कधीही हार मानत नाहीत, मात्र मनमिळाऊही असतात. डिसेंबर महिना. डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळाऊ असते. त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते. हे फार महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना गाणी ऐकायला खूप आवडतात. तसेच या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाच्या असतात. नवीन व्यक्तीवर आपली छाप पाडतात. आपण आता महिन्यानुसार पाहिले की व्यक्ती कशा असतात व व्यक्तींचा स्वभाव कसा असतो आणि कोणत्या व्यक्ती ह्या भाग्यशाली असतात. जानेवारी ते डिसेंबर या महिन्यानुसार जन्मलेले व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांचे गुण हे आपण आता पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं लाखात एक अगदी भाग्यशाली असतात आणि जणू त्यांचं भाग्य हे ते स्वतः शिल्पकाराप्रमाणे कोरल्यासारखे असते. त्यांना त्यांच्या नशिबात सर्व सुखांची प्राप्ती होते. अशा मुलांना त्यांच्या जीवनात राजयोग असतो. रविवार. ज्या व्यक्तींचा जन्म हा रविवारी होतो त्यांच्यावरती सूर्यदेवाची कृपा असते. त्या नशीबवान असतात, भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती देखील होते. त्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो. त्याचबरोबर रविवारी जन्म घेणारी व्यक्ती कोणाच्याही कामामध्ये नाक खुपसत नाहीत आणि स्वतःच्या कामामध्ये सुद्धा इतर कोणीही लुडबुड केलेली या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. सोमवार. ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अतिशय गोडबोले असतात. सतत खुश राहतात, कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाहीत. परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो. त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही. त्या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात. मंगळवार. ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते. हे स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र ते खूप मेहनतीही असतात. एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात. या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात. दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थी मदत करतात. त्यांना ऐशोआरामाचे जीवन चांगले पसंत असते. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील हे करत नाहीत. दुसऱ्यांवरती सातत्याने इमानदारी बाळगतात. बुधवार. ज्या व्यक्तींचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात. त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते. त्या नशीबवान असतात. त्या भाग्यवान असतात. हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात. हे लोक देवधर्माची कामे जास्त करतात. गुरुवार. गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची, दुसऱ्यांवरती छाप कशी सोडायची त्यांना खूप चांगले जमते. या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात. त्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआपच इम्प्रेस होतात. शुक्रवार. ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात. तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या, त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात. कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावुक असतात. भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते. त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा, ते त्याला कधीच सिरियसली घेणार नाहीत. अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात. त्या विचाराने खूप स्थिर असतात. म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही. शनिवार. शनिवारी जन्म ज्यांचा होतो त्यांच्यावर शनिदेवांची कृपा असते. त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. त्या व्यक्ती अगदी मनमौजपणे
जगतात. एखाद्याला जर त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत. दुसऱ्यांचे मन जिंकून घेणारे असतात, सतत हसतमुख असतात आणि एक प्रकारची चैतन्य ज्यांच्यामध्ये असते. जिथे जातात त्या व्यक्ती रहस्य होऊन जातात, म्हणून लोक त्यांच्यावरची प्रेम करतात. शनिवारी जन्म झालेल्या व्यक्ती सच्च्या मनाच्या असतात. त्या कधीच कोणाला दुखवत नाहीत, उलट सर्वांबरोबर प्रेमाने राहतात. तसेच त्यांना जर कोणी दुःख पोहोचवले तर मात्र त्यांना सोडत नाहीत. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले की वारानुसार कोणती मुले कशी असतात, तसेच वारानुसार त्यांच्यावर त्या देवांची कृपा असते, हे देखील आपण जाणून घेतले. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. तसेच तुम्ही कोणत्या महिन्यांमध्ये कोणत्या वारी जन्मले आहात हेही नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.